शहरांतील रस्त्यांपेक्षा ग्रामीण भागातील पानंद रस्ते चांगले. रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात पार्श्वनाथ नगरमध्ये खड्ड्यात बसून आंदोलन. जोपर्यंत मुरुमीकरण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील पार्श्वनाथ नगर परिसरात रस्त्यांची दुरावस्था झाली असून या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये सध्या पाणी साठत आहे. या खड्ड्यांबाबत नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असून महापालिका प्रशासनाने या खड्ड्यांचे ताबडतोब मुरुमीकरण करावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील औंधकर आणि अजित दुधाळ यांनी या खड्ड्यातील पाण्यात बसून आंदोलन केले. जोपर्यंत मुरुमीकरण होणार नाही तोपर्यंत आंदोलन बंद करणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. काय झालं, या नागरिकांनी काय तुमचा टॅक्स अडवलाय? टॅक्स जमा झालाय नाही, घरपट्टी पाणीपट्टी अडवली तर तुम्ही येऊन नोटीसा लावताय नाही, वाजवत ढोल वाजवत आणून आणताय नाही नोटीसा. आता तुमच्याकडे आम्ही कसं वाजवत याला काय वाजवत आहोत? खाली बसा, काय खाली बसा. तुम्ही का आलाय मग? मुरुम बोलवायचे, मुरुम टाका. काय नाही, मुरुम टाका. बाकीचं नंतर मुरुम पडल्याची उठणार नाही. पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत जात नाही आम्ही. आज रात्र उद्या 2 दिवस इथं झोपतो, इथं पाण्यातच झोपतो, काय अडचण नाही आम्हाला. काही पाणी ओतून घेऊ अंगावर, काय घेऊ? 4 महिने झाले आपण एक पाऊस पडला तरी इथं ही परिस्थिती आहे. काय झालं, कुंभारच्या मागा लागलोय, इथं मुरुम टाकून दे. काय ऐकत नाही अधिकारी. मंजूरच नाही. 1 महिना झालं, 2 महिने झाले, 4 महिने पावसाळ्यात. किती दिवस ऐकायचं? 1-2 नंबरची बाब होती. तुम्हाला कुणी सांगितलं टाकू नका म्हणून? करू शकताय ना. कुणी कुणाच्या नंबरनं टाकलं नाही मुरुम? तुम्ही मुरुम टाका. टेंडर बिंडर 4 महिने सांगा. कोण काय केलं? ग्राउंडला उतरल्यावर तुम्ही विषय पाण्याला बसल्यावर तुम्हाला जाग येणार आहे काय? तुम्ही आता सुद्धा नागरिकांचं तुम्ही खाली बसून बोला ना. तुम्ही काय मला काय काय तुम्ही असं कमरेवर हात ठेवून मुख्याध्याप बरोबर आहे का नाही? कुंभार साहेब नागरिकांचे मोठे आहेत काय? त्यांनी यायला पाहिजे. इथं या वार्डात आहे 15 वर्ष 123 कोटी रुपये निधी आलाय. कुठे गेला? आणि फक्त कागदावर कागदावर नको आहेत काम. पावसाळी मुरुमाचं टेंडर निघालं साहेब 15 लाखाचं. कुठे आहे ते मुरुम? कागदावर पडला काय?